नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मनोज जरांगे पाटील, मराठा योद्धा. मनोज जरांगे पाटील म्हणजे एक 3 वर्षापूर्वी मनोज जरांगे पाटील एक आंदोलनातलं नाव होतं. मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यात जे मोठं आंदोलन उभं झालं, त्याचे कॅप्टन मनोज जरांगे पाटील होते. 3-3.5 वर्षात बरंच काही पाणी पुलाखालून वाहून गेलं आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे या मागणीसाठी जरांगे पाटलांनी मोठं आंदोलन उभं केलं आणि ते सरकारकडून मागण्या मान्य करून घेतल्या. त्याचे रिझल्टही मिळायला सुरुवात झाली आहे. पण ते काम फार संथ सुरू आहे, हळूहळू सुरू आहे, अशी जरांगे पाटलांची तक्रार आहे. म्हणजे आता एक नवीन माहिती समोर आली आहे की किती कुणबी आहेत हे शोधायचं काम सरकारने शिंदे समितीकडे दिलं होतं. या शिंदे समितीने 48 लाख मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधल्या आहेत. 48 लाख कुणबी नोंदी शोधल्या आहेत. मग त्यांना आता प्रमाणपत्र द्यावी लागतील कुणबी असल्याचे. आता यातल्या म्हणजे 48 लाखातल्या फक्त 12 लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. ही माहिती आता नुकतीच मनोज जरांगे यांच्या पुढे आली, तर जरांगे पाटील त्याच्यावर नाराज आहेत असं दिसत आहे. मीडियाशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले किंवा शिंदे समितीने आम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं हा आकडा किती कुणबी नोंदी सापडल्या त्याचा आकडा 57 लाख सांगितला होता. 57 लाख कुणबी नोंदी सापडल्यात म्हणून. आता 48 लाखाचा आकडा देतात, सांगतायत. मी कोणता आकडा खरं मानायचा असं मनोज जरांगे पाटलांचा सवाल आहे. अधिकारी कन्फ्यूज करतायत का असा प्रश्न जरांगे पाटलांनी उपस्थित केला आहे. आता 48 लाख कुणबी जर नोंदी सापडल्या असतील आणि त्यातले फक्त 12 लाख प्रमाणपत्र दिले आहेत, म्हणजे 1/4 म्हणजे 25%. याचा अर्थ हे काम फार संथ गतीने सुरू आहे. पण जरांगे पाटील या विषयावर फार आक्रमक दिसत नाहीत. अर्थात हे काम सध्या सरकारने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात जी समिती आहे, उपसमिती, त्या समितीकडे दिलेलं आहे. ती समिती सर्व पाहते. पण जरांगे पाटील म्हणतात की खालचे अधिकारी जे आहेत, खालचे अधिकारी कन्फ्यूज करायला निघाले आहेत. सरकारला त्यांनी सवाल केला आहे जरांगे पाटलांनी की असं का. जरांगे पाटील म्हणतात की सरकारने अधिकाऱ्यावर कंट्रोल ठेवला पाहिजे, कारण सर्टिफिकेट देणारे अधिकारीच असतात. त्याने उदाहरण दिलं की चुलत्याचं निघालं पण पुतण्याला सर्टिफिकेट देत नाही आहे. चुलत्याचं निघालं ना किंवा चुलता कुणबी आहे म्हणून, पण म्हणून चुलत्याचं निघालं म्हणून पुतण्याला प्रमाणपत्र देत नाही. जरांगे पाटलाचं म्हणणं आहे की अधिकाऱ्यावर कंट्रोल ठेवणं सरकारने आवश्यक आहे. आता अधिकाऱ्यामध्ये काही काम करतात, काही काम पुढे
ढकलतात. काही जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रमाणपत्र वाटप झालेलं आहे, काही जिल्ह्यामध्ये फार कमी झालं आहे. काही जिल्ह्यामध्ये अधिकारी काम करतात, काही जिल्ह्यामध्ये टाळाटाळ करतात, महसुली पुरावा मागतात, तो दिला तर मग ग्रामपंचायतचा पुरावा मागतात. असे टोलवाटोलवी सुरू आहे. जरांगे पाटलांनी तर जे सुरू आहे त्याच्यावर, पण जरांगे पाटील हे पूर्वीचे राहिलेले नाही, तर सध्या ते शांत दिसत आहेत, नरम नरम झालेले आहेत. एकेकाळी जे आक्रमक जरांगे पाटील पाहिले आहेत लोकांनी, की मुंबईला मोर्चा घेऊन जाणारे, मुंबईत आंदोलन करणारे जरांगे पाटील आणि आताचे जरांगे पाटील, अर्थात त्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत, त्यामुळे आता त्यांना आंदोलन करायची काही गरज नाही. फक्त जे मिळवलं आहे ते मिळालं पाहिजे, जे मिळवलं आहे ते पदरात पडलं पाहिजे, एवढंच त्यांना पाहायचं आहे. पण तेही सरकार आरामात काम करत आहे. त्यामुळे जरांगे पाटलांनी थोडा आपला तिसरा डोळा उघडणं आवश्यक आहे, तरच या कामाला वेग येईल. परंतु जे सुरू आहे त्यावर ओबीसी नेते अस्वस्थ आहेत. ओबीसी आरक्षण संपवण्याचा हा डाव आहे, अशी प्रतिक्रिया ओबीसी समाजामध्ये आहे. पण एकूण जे सुरू आहे ते कायदेशीरच सुरू आहे, त्यामुळे त्याचा आपण स्वागतच केलं पाहिजे. कॉमेंट करा. नमस्कार.